आई नंतर बायकून, बायकून नंतर गाडी. एवढ्यावरच आपण प्रेम करतो. पण ड्रायव्हर नाही बरं का बाई. सगळ्याला वाटतं गावाला वगैरे की मी गाडी चालवतो काय वगैरे, पण ड्रायव्हर नाही हे बरं का सांगतो व्हिडिओ मधून. हा तर अशा रीतीने आता आपण चालवलो आहे गॅस भराय, सीएनजी भराय आपल्या क्वीन मध्ये, म्हणजे आपल्या इको मध्ये. आणि अशा रीतीने आपला भाव आता एकदम भारी गाडीत चालवायला शिकलेला आहे. हायवे ड्रायव्हर आकाश गारडे डॉन. तर अशा रीतीने आता मस्त पैकी कसा आहे भाऊ, इथं सुद्धा 37 न चालवतोय. छोट्या रोड जिथं आम्ही 20 न चालवतो. याला म्हणतात डायरेक्ट डॉन. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचं दर्शन झालंच पाहिलं मित्रांनो. आणि आता इथून आम्ही जात आहोत घाटकोपरला नाश्ता करायला. बस काय भावा, पटतंय का तुला? तर असं मग बघा, भावाला जाऊन दिला तो थँक्यू पण बोलला. भावा वेलकम बोलते मला. तर अशा रीतीने आता आपण सीएनजी वर आपल्या क्वीन मध्ये चाललेलो आहे. जरा क्वीन खराब झालेले आहे, पण आता जाऊ द्या, ते ड्रायव्हरच्या चुकीमुळे आता आपण तिला साफ करू घरी गेल्यानंतर मस्तपैकी. कसं आहे भाऊ, 40-42 नात करतीस का? हे लागतंय तो डायरेक्ट उलटा आरामात इकडे आतमध्ये दाबा, अंगावर जाऊ नको त्याचा. संपला विषय, शिकला गडी. आता हायवेला जाताना नो टेन्शन, डोळे झाकून वाघ चालला. सिग्नल आहे रे, चालू आहे आपला आरामात. तर जाऊ दे, काय टेन्शन. मला पण इथं गडबडल्या का तुझं कधी कधी अशी एकदम गाडी अशी कळल्या का वाटते. हा असं काय भाई, ही वेळ येऊ नका कुणावरती धक्का द्यायची भाई. बॅटरी संपली त्याची. तर कसा झालाय कुर्ला कमानी बघा, सगळ्या बिल्डिंग नात करतास का, यायला लागतंय कुर्ल्याला. मग तर अशा रीतीनं आता आपण आलोय सीएनजी पंपावरती. एक नंबर भाईने गाडी टाकलेली. अरे काय दलिंदरगिरी आहेस का असं येड मध्ये करते. एक नंबर भावने गाडी टाकलेले खडक मध्ये. तर इथं आपण सीएनजी भरणार आहे, पुढं व्हिडिओ बघत राहा. अशा रीतीनं बघा 522, 24, 25च्या वर गेलाय. खतरनाक. पप्पा दिसतात आहे का बोलूया, पप्पा डॉन आदर. तर अशा रीतीने आता आपण चाललेलो आहे सीएनजी भरून परत, कारण की सीएनजी पंपावरती जास्त मोबाईल यूज करता येत नाही. आता अशी शिकणारे असतात, आता त्याला ब्रेक दाबता आला का नसता तर पण असू द्या, आपण त्याला दाबला असता. पण नको, आपली क्वीन आहे भाई. आई नंतर बायकून, बायकून नंतर गाडी. एवढ्यावरच आपण प्रेम करतो. तर अशा रीतीने मग आता आपण चाललेलो आहे काय घरी. आणि इथं बघा क्रोमाचं शोरूम आहे आपल्या इथं मस्तपैकी. नात करते का हे लागतंय. हा डायलॉग केला नाही बरं का कॉपी मी. कसा विषय माहिती आहे का, असं बोलतो मी, दुसरं काय नाही. आपलं फक्त एकच डायलॉग आहे, मग कडकवालं स्वागत आहे. मग मित्रांनो, ही जरी काम भेटलं ना तर या भावाला आपण नाही व्हिडिओ मध्ये घेतला असं समजा, पण तरी सुद्धा पोरींची लग्नाला लगेच देतात. पोरी लग्नाला घरचे, पण त्याला ड्रायव्हर म्हटलं का देत नाहीत भावाला. काय म्हणायचं, अवघड आहे कंडिशन सगळं. नाही आपण पण ड्रायव्हर नाही बरं का बाई. सगळ्याला वाटतं गावाला वगैरे की मी गाडी चालवतो काय वगैरे, पण ड्रायव्हर नाही हे बरं का सांगतो व्हिडिओ मधून. हा फक्त आई वडिलांचं ती ड्रायव्हर, संपला विषय तिकडं. पहिलं आपलं नशीब पण झालं एवढं फुटेल आहे की आपल्याला कशी लागते. तर इथं बस स्टॉप आहे, मग इकडे सिटी हॉस्पिटल आहे, पुढे फौजी हॉस्पिटल आहे, 24 hours मेडिकल आहे, असं काय आहे इकडे, सारा हॉटेल आहे. मग यायलाच लागतंय कुठं, कुर्ला वेस्टला. तर भावा काय होतंय माहिती आहे का, तिथं आता रोड चांगला झालाय का, त्यामुळे तिथं गाड्याला फास्ट येते त्या. आपण इकडून गाडी टाकताना 10 वेळा विचार करायला लागतोय, कारण की ब्रेक नाही दाबत आहेत. तर मी काय करत असतो माहिती आहे का, मग पुढनं गाडी टाकत असतो आता सरळ. हा, कारण तिकडे गाड्या हळू असते, इथं टाकायचं म्हणलं तर. आणि असं चढण असल्यामुळं ना थोडीशी मला भीती वाटते. तुला नाही रे, तुला भावा मी असं झाडावर नाही चढवत आहे, पण तुला माझ्यापेक्षा बेटर गाडी येते. एवढंच की फक्त की तू घरची चालवून देत नाही म्हणून चालवत नाही. त्या आता मला तुझ्या साईडला बसा भीती नाही वाटत आहे. तर आता इथं आमचा मेगा हायवे लागेल आता, सोनापूर गल्ली. खतरनाक रोड बनवलाय, मध्ये मध्ये खड्डे आहेत, सांभाळून चालवा मित्रांनो, कारण की जीवन एकदाच येतं. आणि इकडून एवढं फास्ट खतरनाक गाड्या येतात ना भाऊ, काय सांगू तुम्हाला. मस्त जाऊ द्या. चला, एक इलेक्ट्रिक बस बघितली का आम्हाला कुर्ल्याचा खतरनाक सीन आठवतो. अशा रीतीनं आता आपण चाललेलो आहे आपल्या
कंपनी जिकडे गाडी लावायची पार्किंग. मांजर आडवं गेलं तर काही वाईट नसतं बरं का मित्रांनो, कारण की मांजर एक जनावर आहे, त्याला रोड दिसल तिकडे जातो. पण एक माणूस आडवा गेला तर एक कार्यक्रम बंद पडू शकतो, मोठा गावातला सप्ताह असो, लग्न असो, असं आहे बघा मित्रांनो. कारण माणसापेक्षा खवीस जात माणसं, आपलं मांजरापेक्षा खवीस जात माणसाचे आहे. मांजर एक प्राणी आहे काय भाऊ, बरोबर का? संपला की विषय. मग भावाचा आता पत्ता पलटी झालाय, आता भाऊ लय खुश आहे. आता वाघ वाघिणीच्या ताब्यामध्ये आहे सध्या. तर आपल्या भाऊचं लगीन ठरलंय, आता विषय संपला. आता मग लग्नाला यायला लागतंय, सांगेल जेव्हा असेल तेव्हा. लक्षात राहील नाही राहील पण तुम्ही या, ब्लॉक पडल्यानंतर झाडू माराय तिथं. अरे तर मग आता बस स्टॉप आहे, आपण आपल्या एरियात आलो, तर पुढे व्हिडिओ बघत राहा तुम्ही. काय रे चल ना, नाही हाती घेऊन जायचं, ठीक आहे चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता भाऊ घरी जाईल, इथून आपली आपण हायाबुसा घेऊन खाली जाऊया. अशा रीतीने इथून आपण जायचंय खाली, मग निवांत गाडी लावायला मस्त पुढे उभा कर तिकडं. तर सांगायला लागत नाही वाघाला, वाघ आता शिकलेला आहे. तर मग आता व्हिडिओ काढायचा कोण नाही आपल्याकडे, आपण नंतर काढू.